हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 98. मुक्तो यथास्थिती स्वस्थ कृतकर्तव्य निवृत्त समस्सर्वत्र वैतृष्ण यान न स्मरत्य कृतं कृतम. भावार्थ, मुक्त पुरुष जे काही आहे त्यातच स्वस्थ असतो. तो केलेल्या आणि करण्यास योग्य अशा कर्मामध्ये संतुष्ट असतो. त्याला सर्वत्र समभाव असतो. तो अनासक्त असल्यामुळे केलेल्या आणि करायच्या राहून गेलेल्या कर्माचे स्मरण न ठेवणारा असतो. कर्मयोगाचे आचरण करताना कशी आणि कोणती पथ्ये पाळावी त्याचा हा श्लोक म्हणजे वस्तुपाठ आहे. आदर्श कर्मयोग कसा असावा त्याची शिकवण हा श्लोक देतो. काम तर बहुतेक सर्वजण करत असतात, परंतु काम करताना कळत नकळत मनात अनेकविध भावतरंग उमटत असतात. त्यातील अनेक भावविभाव व्यक्त केले जातात. त्याचे भोग निर्माण होतात. हे त्यावेळी लक्षात येत नाही. मुक्त पुरुष जे काही आहे त्यातच स्वस्थ असतो. मुक्त पुरुषाला स्वतःची कसलीही इच्छा, कामना, वासना नसते. अमुक पाहिजे आणि तमुक मिळाले नाही ते मिळवावे अशी त्याला जराही अभिलाषा नसते. जसे जे समोर आले आहे त्यात तो पूर्ण समाधानी असतो. येथे अष्टावक्र मुनींनी स्वस्थ असा शब्द वापरलेला आहे. तो फार छान आहे. अमुक मिळाले नाही किंवा इतरांच्या तुलनेने जसे मिळायला पाहिजे होते तसे ते मिळाले नाही अशा भावनांमध्ये तो स्वास्थ्य बिघडवून घेत नाही. अनेक जण असे असतात की त्यांना मोबदला त्यांच्या इब्रतीप्रमाणे मिळाला नाही की ते मनस्वास्थ्य बिघडवून घेतात. अनेक जण स्वतःला अमक्यापेक्षा श्रेष्ठ समजत असतात आणि त्यामुळे त्यांना त्या अमक्यापेक्षा जास्त मोबदला हवा असतो. हे भोग निर्माण करणारे असते. जे मिळते तो प्रभूचा प्रसाद आहे हे पक्के समजून मुक्त पुरुष मोठ्या स्वस्थ चित्ताने जीवन जगत असतो. त्यामुळे तो नित्य समाधानी असतो. जे काही मिळाले आहे ते त्याच्या अंगी लागते, कारण त्यांना देणाराही समाधानाने देत असतो. तो केलेल्या आणि करण्यास योग्य अशा कर्मामध्ये संतुष्ट असतो. काम झाले की त्याबद्दल कुरकुर करू नये. हां, काही चुका झाल्या असल्या तर करता येण्यासारख्या असल्यास त्या वेळीच जरूर दुरुस्त कराव्यात. तसेच पुन्हा चुका होऊ नयेत म्हणून त्यापासून धडाही गिरवावा. परंतु ते असे असते तर हे काम तसे झाले असते हे चरवित चरवण करू नये. काम संपले की पुढच्या कामाची तयारी करावी. येथे अष्टावक्र मुनींनी एक छान अट घातली आहे. काम करण्यास योग्य असेच असावे. योग्य तेच आणि यथार्थ तेच काम करावे. चुकू नये असे काम करू नये की त्यामुळे आपल्यालाच किंवा इतरांना पस्तावायची वेळ येईल. योग्य असे कर्म करायचे असल्यामुळे ते मोठ्या संतुष्ट भावनेने करावे. तेच आपले सत्य स्वास्थ्य असते. त्याला सर्वत्र समभाव असतो. काम करताना दुजाभाव नसावा. अमुक माणसासाठी काम करायचे आहे ना, मग जरा दुर्लक्ष करून चालेल. तमुक माणसासाठी काम करायचे आहे का, मग जरा जास्त झटून काम करावे अशी भावना ठेवून काम करू नये. कामाची प्रत मोबदल्यावर, संबंधांवर, प्रतिष्ठेवर अवलंबून नसावी. जे काम करायचे ते पूर्ण झोकून देऊनच करावे. प्रत्येक काम हे स्वतःचेच आहे अशा भावनेने सर्वांचे काम करावे. काम हे काम म्हणूनच करावे. तसेच हाताखालच्या लोकांना तुच्छ वागणूक देऊ नये. याचप्रमाणे विनाकारण काही जणांना अवास्तव अतिमहत्त्व देऊ नये. सर्वांचा योग्य तो मान ठेवावा. तो अनासक्त असल्यामुळे केलेल्या आणि करायच्या राहून गेलेल्या कर्माचे स्मरण न ठेवणारा असतो. मुक्त पुरुष अनासक्त असतो. तो केलेल्या कामाचा स्वार्थासाठी हिशेब ठेवत नाही. अनेक जण त्यांनी कोणासाठी काय काय केले त्याची पक्की आठवण ठेवतात. वेळ प्रसंगी ते समोरच्याला त्याची आठवण करून देऊन तुच्छ करतात.
तसेच काही कारणाने काही कामे करायची राहून जातात. त्याचे स्मरण ठेवू नये, त्याचे भोग संचित होतात. मन कसे नेहमी मोकळे असावे, वर्तमानात जगावे. हरिओम.